मित्रांनो, आज आपल्या बुलेटला आहे ना कंप्लीट 4 वर्ष झालेत. 4 नोव्हेंबर 2021ला आहे ना ही आमच्या घरी आली होती. तो दिवस दिवाळीचा होता. त्यावेळी एकदम सगळे खुश होते. प्रत्येक मुलाची आहे ना त्याच्या बाईकला घेऊन आहे ना एक स्टोरी असते. तशी ह्या बुलेटला घेऊन पण स्टोरी आहे. कसं आहे ना, मी बुकिंग केली होती पण काही कारणास्तव आहे ना ती कॅन्सल करण्यावर आली होती. पण माझ्या पप्पांमुळे ही गाडी आज माझ्यासोबत आहे. गेले 4 वर्ष हिने माझ्या आहे ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ही माझ्यासोबत उभी राहिलेली आहे. प्रत्येकाची गाडी असते की आपलं एक इमोशनल असतं गाडीसोबत. तसं नाही, इमोशनल आहे. कधी मला कधी येणं असं त्या लेवलने कधी धोका नाही दिला आहे की बाबा कुठं बंद पडले अचानक वगैरे. मी लेह लदाखची ट्रिप वगैरे केली, बरेचसे इन्सिडेंट माझ्यासोबत झाले, पण आहे ना हिनं मला त्यातून आहे ना एकदम सुखरूप बाहेर काढलेले. एक वेळ ना ती स्वतःला तिने डॅमेज करून घेतली, पण मला आहे ना कधी धक्का नाही पोचवला. तर आज असं थोडा जरी पार्ट तिचा जरी हल्ला वगैरे ना तरी यांना जीवाला लागतं. आणि आज ही गाडी फक्त आहे ना माझ्यासाठी फक्त गाडी नाही आहे, माझी एक फॅमिली मेंबर आहे. माझी घरामध्ये मम्मी वगैरे, जरा तिला जरी काही झालं ना तरी त्यांचं असतं, तू जा ते पूर्ण चेंज करून टाक. आता लदाखवरून येताना इन्सिडेंट झाला होता, माझं मडगाड पुढचं डॅमेज झालं होतं. आमच्या घरातून डायरेक्ट मम्मीने सांगितलं होतं तू पूर्ण याला मडगाड येणं बदलून टाक, पण गाडी पहिल्यासारखी कर. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, ही गाडी फक्त एक गाडी नाही आहे, एक आमचं फॅमिली मेंबर आहे. सो थँक्यू. हे 4 वर्ष माझ्यासोबत अशीच राहिले, पुढेही अशीच राहील. आणि आता हिच्यासोबतच मला आहे ना नवीन जर्नी एक स्टार्ट करायची आहे आणि ह्याच्याबद्दलचे अपडेट आहे ना लवकरच आपल्या पेजवर येतील. त्यामुळं आपल्या पेजला फॉलो करायला नक्की विसरू नका. आणि हॅपी बर्थडे बुलेट माय गरुडा. चलो बाय बाय.